ही कथा काल्पनिक आहे. आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन करत नाही. याच्यामध्ये दिलेली कोणतीही क्रिया करू नये. ही फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी कथा आहे. उद्या आपलं कॉलेज आहे तर लवकर आवरशील. ऐक ना, जाऊ दे, उद्या सांगतो माझ्या मनात काय. अरे, मी मला माझ्या मनातली गोष्ट सांगायचीच विसरली. थांब, मी तिला फोन करून बघतो. तू घरी गेली पण. हां, अरे तिचा फोन का नाही लागत आहे? ते जाऊ तिचं सकाळी बघतो मी, फोन लावून तिला. अरे काय झालं? मी तर हिला रात्री सोडून आलो होतो. काय झालं असं? आम्ही त्याला फोन लावून. हॅलो, अरे आधी ऐक. आता मी तुझा स्टेटस बघितला. अरे का ते कोणते खरे? काय बोलतो? आताच मी तिला वाटी लावून आलो. ठीक आहे, चल मी आलो. आई, कसं काय आलं पण यार? या जगात कसं काय मला काही समजत. दादा आंघोळीला पाणी ठेवलंय. हा, बोल ना दादा. हो ठीक आहे, चालेल. येतो मी स्टुडिओला संध्याकाळी. हो ठीक आहे. हो. मला समजलं नाही ती कसं वाढली यार. अरे ऐका ना, मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची होती. मी एक पिक्चर बघितला, त्यामध्ये नाही का रात्री 12:30 नंतर ते एक सीन होता. त्याच्यानंतर ते आरशासमोर 3 कॅन्डल लावायच्या. 3 कॅन्डल लावल्यानंतर 3 टाइम ब्लडी मेरी बोलायचं. त्याच्यानंतर ती स्वतः प्रकट होते तो भूत. त्याच्यानंतर तो सगळे त्याची स्टोरी सांगतो, पहिल्यापासून ते एंडिंग पर्यंत सगळी स्टोरी सांगतो तो. कुठं असतं काय? महाराज मारून दे. अरे काय पण काय बोलतोय, पागल आहे का? सारखं सारखं तीच मला दिसते. ती जातो कधी यार. येऊ का? हा चालेल. गुड नाईट. यार ही सारखी सारखी का दिसते मला? काय होतंय? तिला मला काहीतरी सांगायचं नव्हतं ना? काय माहिती. नेमका नाही जेवण आहे का मेलेले काही समजत नाही. सारखी सारखी तीच मला दिसतीये.
तिला काही सांगायचं तर नव्हतं ना मला. आधी जसा बोलतोय तसं करून बघू का. तुम्हाला बोलवलं, आली मी. ऋषिकेश,